एक दशकाच्या आपदेपासून दिल्ली मुक्त, दिल्लीनं शॉर्टकटच्या राजकारणाला तिलांजली दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपवर टीका. अण्णा हजारेंनाही आपदेपासून मुक्ती मिळाली. भ्रष्टाचाराच्या विरोधात जन्मलेला पक्षच भ्रष्टाचारी. पंतप्रधान मोदींचा केजरीवाल यांच्यावर पुन्हा हल्लाबोल. आम आदमी पक्षाचा महापराभव. भाजपनं 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता केली काबीज. दिल्लीकरांनी दाखवला मोदी की गॅरंटीवर विश्वास. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी काही नावं चर्चेत. परवेश वर्मा, मनोज तिवारी, नुपूर शर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा. कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याकडे लक्ष. दिल्लीकरांनी आप आणि काँग्रेसला चांगलंच धुतलं. राहुल गांधींनी 2029 मध्ये माझ्याशी सामना करावा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं थेट राहुल गांधींनाच आव्हान. जो रामाला मानत नाही त्याचं एकही खातं उघडलं नाही. नवनीत राणांची काँग्रेस आणि आपवर टीका. हिंदुत्वाला मानत नाही त्यांना लोक जागा दाखवतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया. राजन साळवी अजून तरी आमच्या संपर्कातच. सध्या तरी ते निष्ठेच्या आणाभाका घेत आहेत. पक्षांतराच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. आणि मनोज जरांगेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. 15 फेब्रुवारीपासून अंतरवालीमध्ये बेमुदत साखळी उपोषण. टप्प्याटप्प्यानं साखळी उपोषण राज्यभर सुरू होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.